मुंबईत असंख्य भाषा आहेत, पण ह्या सगळ्या आपल्या मावशी आहेत. या सगळ्या मावशांचं आपण आदरातिथ्य करूया, त्यांची आपण खणा नारळानं ओटी भरूया. परंतु आपली माय मी मराठी आहे हे आपण विसरता कामा नये. आता एक द फोक आख्यान नावाचा एक अद्भुत प्रकार बघितला. त्याच्यामध्ये जो ईश्वर अंधारे आहे, जो लेखक आणि सूत्रधार आहे, तो असं म्हणतो की मुंबईत असंख्य भाषा आहेत. म्हणजे 100 वर्षांपासून इथे राहणारे पंजाबी आहेत, मुस्लिम बांधव आहेत, कोकणी आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, अनेक भाषा आहेत, पण ह्या सगळ्या आपल्या मावशी आहेत. माय ही मराठी आहे. त्यामुळे या सगळ्या मावशांचं आपण आदरातिथ्य करूया. या सगळ्या मावशांना आपण प्रेमानं वागूया आणि त्यांची आपण खणा नारळानं ओटी भरूया. ज्ञानोबांच्या आणि तुकारामांच्या शब्दानं त्यांची ओटी भरूया. परंतु आपली माय ही मराठी आहे हे. मी एक मारवाडी आहे. मी 35 वर्षापासून इथे मीरा भाईंदरला राहतोय. माझे वडील इथे त्यांचा धंदा केलं. मी इथे मोठा झालो. मी इकडचा स्थानिक आहे. मी स्वतःला स्थानिक मानतो. काय महाराष्ट्राची मातृभूमी जी आहे ती आमची कर्मभूमी आहे. इथेच शिकलोय, इथेच वाढलोय आणि जर इकडची भाषेचा जर मी सन्मान नाही करू शकणार तर मी कुठे जाऊन करणार सन्मान. म्हणून माझं ठाम मत आहे की मराठी माणसांचा जे इतिहास आहे, जे समृद्धी आहे, त्याचा अभिमान एका मारवाडी माणसाने सुद्धा इथे राहून ठेवला पाहिजे. ठीक आहे, ही आमची कर्तव्य आहे.